मातरम सोशल मीडिया परिवार। तर ॲडव्होकेट जयश्री सदावर्ते हे आता उशिरा का होईना बीडमध्ये जाणार आहेत आणि जे पीडित कुटुंब आहे त्यांची भेट घेणार आहे। तर ठीक आहे मॅडम, तुम्ही उशिरा तरी जाताय म्हणून तुमचे खरंच आभारच मानले पाहिजे। परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये एक सरपंचाची निर्गुण हत्या होते आणि त्याच्या पाठीमागे खंडणीखोर आणि राजकीय वरद असतं, म्हणजे ही एक प्रकारची राजकीय हत्या आहे। आणि असे होत असताना अजूनही न्याय मागण्यासाठी सर्व लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे। याच्या पाठीमागे जी लोक आहेत त्यांना जेरबंद करण्यासाठी बऱ्याच लोकांना प्रेशर येत आहेत आणि ह्या प्रकरणाला काही लोक जातीयवादचं एक स्वरूप सुद्धा देत आहेत। तर कुठल्याही गुन्हेगाराला जातपात नसते, तो फक्त गुन्हेगारच असतो। अशाच प्रकारची एक घटना परभणीमध्ये घडली आणि त्या परभणीमध्ये घडलेल्या घटनेमध्ये शहीद सूर्यवंशी यांना पोलिसांच्या मार्फत मारहाण झाल्यामुळे त्यांची सुद्धा निर्गुण हत्या झालेली आहे। तर ही प्रशासकीय हत्या झालेली आहे। तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या राजकीय खंडणीखोर हत्या होत आहेत, तशाच प्रकारच्या प्रशासकीय हत्या सुद्धा होत आहेत। अशा प्रकारचं पुरोगामी महाराष्ट्र हे अशा भयानक घटनांनी आता त्याच्यामध्ये वाढ होत आहे, अत्याचारामध्ये वाढ होत आहे। तर आपण सर्व जे जनता आहे, जनतेने मात्र या अशा प्रकारच्या जे लोक टाळूवरचं लोणी खात आहेत, या अशा वातावरणामध्ये अशा घटना झाल्यानंतर जे टाळूवरचं लोणी खात आहे त्याला राजकीय स्वरूप देत आहेत, त्याला जातीय स्वरूप देत आहेत। तर अशा प्रकारच्या कुठल्याही भूल तापाला म्हणजे आपण आहारी जायला नाही पाहिजे। आणि या सर्व प्रकरणावर जे लोक प्रामाणिकपणे आवाज उठवत आहेत, काम करत आहेत, मध्ये अंजली ताई असतील किंवा इतर कुठल्या पक्षाची लोक सुद्धा असतील, ते कुठल्याही पक्षाचे असू दे, कुठल्याही संघटनेचे असू दे, कुठल्याही जाती धर्माचे असू दे, परंतु मुद्दा ते उचलत आहेत आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ते लढा देत आहेत। तर आपण सर्वांनी मिळून त्यांच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि जे झालेले अन्याय अत्याचार आहेत त्याला योग्य दोषी लोकांवर कारवाई होण्यासाठी नक्की सर्वांनी एकजुटीने लढलं पाहिजे। तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ॲडव्होकेट सदावर्ते जे आहेत त्यांनी सुद्धा ह्या सर्व गोष्टीचं राजकारण करू नये। कारण का की ते बोलतानाच म्हणत आहेत की सन्माननीय आदरणीय धनंजय मुंडे साहेब। तर धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा त्यांच्या पत्नीवर आणि त्यांच्याकडून त्यांना जी मुलं झालेली आहेत करुणा मुंडे यांच्यावर पण अन्याय केलेला आहे। तर अशा प्रकारे एका आपल्या बायकोवर आणि आपल्या मुलांवर अन्याय करणारा व्यक्ती हा माननीय सन्माननीय कशा प्रकारे असू शकतो? तर अशा ह्या पद्धतीचं पण